आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। तिन्ही लोकांचा विजेता रावण, ज्याच्या पुढे शस्त्रहीन, श्रीहीन आणि मानहीन होऊन राहिला, त्यावर सुद्धा आपण या गोष्टीवर लक्ष नाही दिलं की वास्तवात श्रीराम कोण आहेत। कुंभकर्णा, हीच गोष्ट तर मी सांगू इच्छितो दादा, की आपण योग्य वेळी योग्य गोष्ट नाही केली। नीती सांगते की पुरुषाला धर्म, अर्थ आणि काम यांचे सेवन योग्य वेळीच केले पाहिजे। जसे प्रातः काळी धर्माचे, मध्यान्ह काळात अर्थ सेवनाचे आणि रात्रीला काम सेवनाचे विधान आहे। या तिघातही धर्म श्रेष्ठ आहे। म्हणून जेथे अर्थ आणि कामाचे सेवन धर्माविरुद्ध असेल, तेथे त्या दोघांची उपेक्षा करून धर्मानुसारच चालले पाहिजे। सीतेचं हरण करते वेळी आपण धर्म आणि अधर्माचा विचार नाही केलात। मंदोदरी वहिनी आणि विभीषणाची नीती आणि धर्मयुक्त गोष्ट नाही ऐकली। केवळ आपल्या कामवासनेच्या पूर्तीसाठी निमित्त शोधलंय आपण, त्याचंच हे फळ आहे जे या सर्व लंकावासी भोगत आहेत। एखाद्या गुरु किंवा आचार्याप्रमाणे आम्हाला उपदेश ऐकवत आहेत तर जा परत जाऊन झोप। आम्हाला तुझी काही आवश्यकता नाहीये। ही वेळ आहे संकटाची। यावेळी तुझं काय कर्तव्य आहे ही गोष्ट सांग। मान्य केलं की आम्ही चुकीनं नारायणाला नाही ओळखलं, मान्य केलं की आम्ही मनाच्या मोहात एका स्त्रीचं अपहरण केलं, मान्य केलं आम्ही आमच्या गौरव आणि अहंकारात आम्ही कोणाचा सल्ला नाही ऐकला। या गोष्टींची चर्चा करून इतिहास परत नाही वळणार। जे घडून गेलं, बुद्धिमान त्याचा शोक नाही करत, भविष्याची चिंता कर्मयोगी नाही करत। यावेळी या क्षणी काय करायचंय याचा निश्चय आवश्यक आहे। मग निश्चय कर, तुझा आपल्या जातीप्रती, तुझ्या भावाप्रती काही कर्तव्य आहे की नाही। तू आम्हाला शास्त्र ऐकवत होतास, अरे शास्त्रात हे पण लिहिलं आहे की भावानं जर काही पाप केला असेल, अपराधी जरी असेल, तर तो संकटात आहे त्याची मदत करेल, तोच भाऊ बनण्याच्या लायकीचा असतो। अपराध्याला शिक्षा तर सगळे देऊ शकतात, पण भाऊ तोच आहे जो संकटाच्या वेळी बरोबरीनं उभा राहील, मदत करेल, शिक्षा न देईल। अरे म्हटलंच आहे की भाऊ तोच आहे जो संकटाच्या वेळी बरोबरीनं उभा राहतो, मदत करतो, शिक्षा न देतो। विचार कर, रावणामुळे जरी, परंतु रावणाबरोबर संपूर्ण राक्षस जातीचा विनाश होईल, हे तुला मान्य आहे की नाही। तर्काला वेळ नाहीये। जर मनात काही संशय असेल, जर कर्तव्याचा रस्ता स्वच्छ दिसत नसेल, तर युद्धाला जाऊन काही फायदा नाही। जा
जाऊन झोप जा. रावणाला आपली शपथ पूर्ण करणं आणि स्वाभिमानाने जिणं आणि मरणं दोन्ही येतं. जा. दादा, आपण मला नीट प्रकारे समजला नाहीत. मी जे सांगितलं ते खऱ्या हितैषीच्या नात्याने सांगितलं. तो माझा अधिकारही होता आणि कर्तव्यही. यावेळी मला काय करायला हवे त्याबद्दल माझ्या मनात ना काही शंका आहे ना माझ्या मार्गावर काही अंधकार. मी तर लहान भाऊ आहे आणि लहान भावाचा एकच धर्म आहे. जोपर्यंत तो जिवंत आहे आणि ठीक आहे तोपर्यंत मोठ्या भावाला काही त्रास नाही झाला पाहिजे. तो जिवंत असताना जर त्याच्या मोठ्या भावाला चिंता असेल किंवा तो संकटात आला असेल तर लहान भावाचा धिक्कार आहे. लहान भाऊ मित्रही आहे आणि सेवकही आहे. कुंभकर्ण, आम्हाला तुमच्यावर गर्व आहे. तुम्ही राक्षस जातीचं नाक आहात. दादा, आता आपण युद्धाची चिंता विसरून जा. मी आपल्याला वचन देतो की आज सूर्यास्त होण्यापूर्वी त्या वनवासी राजकुमारांची मस्तके लंकेच्या गल्ली बोळामधून चेंडू प्रमाणे पायाने ढकलत घेऊन येईल. त्यामुळे ज्यांचे प्रिय संबंधित या युद्धात मारले गेले आहेत ते पण येऊन त्यांना एक एक ठोकर मारू शकतील. जर मी जिवंत राहिलो तर आज रात्री लंकेत विजयाचा उत्सव होईल. परंतु काय? परंतु दादा, सर्वांची गोष्ट खरी ठरली आणि तो खरोखरच भगवान असेल तरी सुद्धा मी पाठ नाही दाखवणार. आपल्या भावाच्या ऐटीसाठी रणभूमीमध्ये लढत असताना मरून जाईल हे माझं वचन आहे. मृत्यूचा विचार तरी का मनात आणतोस कुंभकर्ण? तू अवश्य विजयी होशील. आम्ही सेना नायकाला आदेश देतो तुझ्या सोबत जायला. चतुरंगी सैन्य तयार ठेव. नाही दादा, मला सेनेची काही आवश्यकता नाही. रणभूमीमध्ये मी एकटाच जाईल. माझ्या हातामध्ये केवळ शिवाचे त्रिशूळ असेल. त्यांची अर्धी सेना तर माझ्या पायाखाली चिरडली जाईल. दादा, मला आज्ञा द्या आणि आशीर्वाद द्या की माझ्यामुळे आपला गौरव आणखी वाढेल. दादा, एक प्रार्थना करू? सांग. जर मी रणभूमीमध्ये मारला गेलो तर समजून घ्या की त्यांना कुणीही नाही जिंकू शकत. तेव्हा श्री रामाला भगवान मानून त्यांची शरणागती पत्करावी. त्यामुळे आपले कुळ समूळ नष्ट होण्यापासून वाचेल आणि आपले राज्य अखंड राहील. प्राणी जेव्हा आपल्या कुटुंबियांबरोबर बसून वैभव भोगतो तेव्हा तो प्रसन्न व संतुष्ट होतो. जर तुझ्यासारखा भाऊ नाही राहिला तर तिन्ही लोकींचं साम्राज्य रावणासाठी काय कामाचं? भाऊ, भावाचे मुलगे, आपले मुलगे मारून कसा ऐश्वर भोगू शकेन रावण? गा कुंभकर्ण, मृत्यूची गोष्ट करू नकोस. युद्धाबद्दल बोल, युद्धातील विजयाबद्दल बोल. जा. दादा, मला आशीर्वाद द्या.
असे बलिदान. रणभूमी माझी प्रवेशला रण मर्द हा बलदंडसा. धरणी अशी कंपित अनपद भार त्याचा साहुनी. सेनेत ही हलचल अशी भयभीत पळता सर्वही. हा कोण भीषण रौद्रसा अन राक्षसी येई पुढे. हा कोण भीषण रौद्रसा अन राक्षसी येई पुढे. हे काय काय रावणाने काही मायेरूप धारण केले आहे? नाही, हा रावण नाही. मग कोण आहे? कुंभकर्ण, रावणाचा लहान भाऊ, माझा अग्रज. म्हणजे हे इतकं विशाल शरीर त्याला वरदानांनी मिळालं होतं? नाही, हा जन्मापासूनच असा आहे. बालपणापासूनच त्याच्यात अतुल बळ होतं. हा एका दिवसात इतकं भोजन खात असे की काही नगरांचे प्राणी एकत्रपणे खाऊ शकत नव्हते. ब्रह्माजींना चिंता होती की हा जर जिवंत राहिला तर सर्व दुनियेतील अन्न संपवून टाकेल. मग नंतर आम्ही तिघांनी मिळून घोर तपस्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केलं. जेव्हा ब्रह्माजींनी तिघांना वर मागण्यास सांगितलं तेव्हा कुंभकर्ण इंद्रासन मागणार होता. इंद्रादी देवता भयभीत झाल्या आणि त्यांनी माता सरस्वतीची मदत मागितली. माते, माझं रक्षण करावं. कुंभकर्णाने घोर तपस्या करून ब्रह्माजींकडे वरदानात इंद्रासन प्राप्त करण्याची इच्छा केली आहे. आपण त्याच्या जिभेवर वास करून इंद्रासनाऐवजी निद्रासन म्हणण्याची कृपा करावी. वर मागण्याच्या वेळी देवी सरस्वती त्यांच्या जिभेवर राहिली. आणि जेव्हा ब्रह्माजींनी विचारले तेव्हा त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासनाचा वर मागितला. पितामह, मला निद्रासन पाहिजे. तथास्तु वत्सा कुंभकर्ण. आता तू जीवनभर निद्रेच्या आसनावर झोपून राहशील. नाही पितामह, नाही नाही पितामह. हे देवा, आपण याला जीवन तर दिलं, परंतु हा आशीर्वाद देऊन याचं जीवन मृत्यू समान केलं. जीवनभर निद्रेत राहिला तर जग काय पाहणार, काय भोगणार? अशा जीवनाचा काय अर्थ? पितामह, ज्याला स्वतः जीवन दिलं आहे त्याच्यावर हा अन्याय करू नका. ब्रह्मवाक्य खोटे नाही होणार. तरीही दशानन, तुझ्या बंधू प्रेमाने द्रवित होऊन आम्ही कुंभकर्णाला केवळ 1 दिवस जागण्याचा अवसर देतो. 6 महिन्यांपर्यंत गाढ झोपेत लीन असेल. फक्त 1 दिवसासाठी जागेल आणि परत 6 महिन्यांपर्यंत झोपून जाईल. मग काय याचे 6 महिने आजच समाप्त झालेत? नाही, अजून 6 महिने समाप्त नाही झाले. रावणाने संकटाची वेळ समजून त्याला बळाने जागे केले आहे. माझ्या गुप्तचरांचं म्हणणं आहे की जागा झाल्यावर त्याने रावणाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आताही त्याने माता सीतेला घेऊन आपल्या शरणात यावे. परंतु रावण अशी कोणतीच गोष्ट ऐकू नाही इच्छित आणि याला युद्धात पाठवलं आहे. कारण की कुंभकर्ण एकाच दिवसात सारी वानरसेना खाऊन समाप्त करू शकतो.
मग तर या दैत्याला लवकरच संपून टाकलं पाहिजे. दादा, मला आज्ञा द्यावी. नाही लक्ष्मणा, याला ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त आहे. यासाठी मला स्वतःलाच गेले पाहिजे. जर आपली परवानगी असेल तर मी जाऊ प्रभू. नाही महाराज बिभीषण, आम्ही आपल्याला लंकेच्या सिंहासनावर बसवण्याचे वचन दिले आहे. आपले जीवन संकटात नाही टाकणार. आम्हाला हेही नको आहे की भावाच्या हातून भावाचा वध होईल. कुंभकर्णाशी आम्ही स्वतः युद्ध करणार. मी युद्धासाठी नाही जात. मी तर माझ्या कुंभकर्ण भावाला समजावू पाहतो की त्याने अधर्माची साथ सोडून आपल्याला शरण यावे. जर आपली आज्ञा असेल तर मी जाऊ. प्रभू, महाराज बिभीषणाचा विचार योग्य आहे. जर आपण कुंभकर्णाला आपल्या बाजूला वळवलं तर रावणाची कंबरच मोडेल आणि त्याच्याकडे मेघनादा व्यतिरिक्त कोणताच महारथी उरणार नाही. जर असं होऊ शकलं तर बहुधा विनाश थांबेल. जावे. बिभीषण साजाई निज भावाला समजावण्या. हा कुंभकर्ण मोठा ज्ञानी मानेल कदाचित माझे. विभीषण, विभीषण तू? होय दादा, मी. त्या अभिमानाची बुद्धी आज आपला बिभीषण कुठे घेऊन जाई. वैर्याप्रमाणे उभे भावास मोरी भाऊ. विधी लिखिता कोण टाळे, प्रार्थना कोण टाळे. तुला काय आशीर्वाद देऊ? चिरंजीव होण्याचे वरदान तर तुला स्वतः ब्रह्मदेवानी दिले आहे. मला इतकंच वरदान दे दादा की मी नेहमी धर्म आणि नीतीच्या मार्गावर चालेन. मी कधी अधर्माच्या मार्गावर नाही जाणार. हे वरदान पण तू ब्रह्मदेवांकडून मिळवलं आहेस. असं वाटत आहे की आता या गोष्टींच्या पडद्यामध्ये तू आपल्या धर्माविरुद्ध कार्याला लपवण्याचा प्रयत्न करीत आहेस. मी कोणतंही कार्य धर्माविरुद्ध नाही केलंय. काय धर्म आहे, काय अधर्म आहे याची व्याख्या देश आणि काळाच्या अनुसार वेगवेगळी असते. नाही, सत्य एकच आहे. ते प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी एकच असते. सत्यच शाश्वत धर्म आहे, त्यामुळे त्याची व्याख्याही एकच असते. आपल्या पांडित्याने मला आज्ञा नको देऊस बिभीषण. तू चांगल्या प्रकारे जाणतोस की जीवनात अनेक वेळा अशी वेळ येत असते ज्याला धर्म संकटाची वेळ म्हणतात. जेव्हा असा निर्णय करणे कठीण जाते की त्यावेळी प्राण्याचा धर्म काय आहे, काय कर्तव्य आहे, अशाच वेळी प्रत्येक प्राणी आपापल्या संस्काराप्रमाणेच आपला धर्म निश्चित करतो. जसे तू आपला भाऊ, आपले कुळ आणि आपला देश त्याग करण्याचा आपला धर्म समजलास, आणि मी भाऊ, कुळ आणि देशासाठी आपले प्राण अर्पण करण्याचा आपला धर्म समजला आहे. मी माझ्या भावाला नाही सोडलं. मला माझ्या भावानं भरलेल्या सभेत ठोकर मारून अपमानित करून हकललंय.
मी त्यांच्या आणि त्यांच्या कुळाच्या हिताची गोष्ट समजावत होतो की परस्त्री पळवणं आपलं काम नाही. म्हणून श्रीरामाशी विरोध सोडून देवी सीतेला परत करा आणि आपल्या कुळाची व जनतेचे रक्षण कर. मी त्यांना अधर्माच्या मार्गापासून दूर करत होतो, परंतु कामवश त्यांना अधर्मच प्रिय होता. त्यात माझा काय दोष? विभीषण, जर शरीरात काही दोष काही रोग आला तर आपली भुजा आपल्या शरीराचा त्याग नाही करत. भाऊ भावाची भुजा असते. तू भावापासून वेगळे होऊन त्यांची एक भुजा कापलीस. जर पराजय झाला तर त्याच्या पराजयाचे कारण तू असशील. तू मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.